लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेण्याचा अजित पवारांचा निर्णय योग्यच होता, परंतु महिनाभराच्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केलं जात असेल तर याला विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर अशी टीका केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरला गेले होते, तिथे रक्तदान करून सैनिकांना रक्त दिलंय. मी ताबडतोब सैन्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील गद्दाराचं रक्त सैनिकाच्या शरीरात जाता कामा नये अशी मागणी केली, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री करण्यात बंदी घातल्याच्या निर्णयाला राज ठाकरेंनी विरोध केलाय. कुणी काय खावं आणि कुणी काय खाऊ नये हे ठरवण्याचे अधिकार सरकार आणि महानगरपालिकेचे नाहीत. आमच्या लोकांना हे सर्व चालू ठेवण्यास सांगितलंय, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. कबूतरखाना संदर्भातच्या वादावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सगळ्यांना वागावं लागेल. जैन मुनींना देखील हे समजलं पाहिजे. जेव्हा जैन लोकांकडून दादरच्या कबूतरखान्यानजीक आंदोलन झालं तेव्हा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, असंही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे बिनकामाचा माणूस अशी घणाघाती टीका नारायण राणेंनी केली आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेंनी संपवल्याचंही त्यांनी म्हटलंय. बीडीडी चाळ पुनर्विकासातील नूतन घरांच्या चाव्यांचं वाटप संपन्न झालंय. मुख्यमंत्र्यांच्या हातून बीडीडी पुनर्विकासातील घरं सुपूर्द करण्यात आली. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र आदित्य ठाकरेंना निमंत्रण असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. शिवसेनेचे ओबीसी नेते सोमनाथ काशीद यांनी एक्स आणि फेसबुकवर धक्कादायक पोस्ट केली आहे. राजकारणातील खर्चासाठी आणि कार्यकर्ते जपण्यासाठी घर आणि जमीन विकावी लागली अशी पोस्ट त्यांनी केली आहे. आपण खचलो असलो तरी एकनाथ शिंदेंवर आपला विश्वास असल्याचं सोमनाथ काशीद यांनी म्हटलंय. यादीमध्ये डबल नावं आहेत ती कमी व्हायला पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी विधान केलंय. 76 लाख मतं जास्त आहे, त्यावर निर्णय व्हायला पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी निवडणूक पारदर्शक व्हायला पाहिजे, असंही आंबेडकर म्हणाले. आमदार तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाची केस बंद झाली आहे. पोलिसांकडून न्यायालयात बी फायनल रिपोर्ट सादर करण्यात आलाय. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंतच्या अपहरणाप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंढरपूरचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदेंनी अजित पवारांची प्रतिमा घरच्या देव्हाऱ्यात ठेवली आहे. अजित पवारांनी संधी दिल्यानं आपण यशस्वी झालो, म्हणूनच त्यांच्याप्रती कृतज्ञ असल्याची भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. कोपऱ्यापासून ढोपरापर्यंत मारणाऱ्या मारकुट्या सूरज चव्हाणांचं महिन्याआधीच पुनर्वसन करण्यात आलं. राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस पदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादीनं नवीन जबाबदारी सोपवली आहे. सूरज चव्हाण यांना पुन्हा संधी दिल्यानं छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुनील तटकरे यांना राज्यात फिरू देणार नाही. अजित पवारांच्या शब्दाला पक्षात किंमत नाही अशी टीका विजय घाडगेंनी केली आहे. छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादीने सूरज चव्हाणांना बढती दिल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते अंजली दमान यांनी केली आहे. मारामारा करणाऱ्या माणसाला उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात, असा सवालही दमान यांनी केलाय. गिरीश महाजन आणि खडसेंच्या राजकीय वादामुळे रक्षा खडसेंना वेदना होत असलेल्या भाष्यावर आमदार चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेदना होत असतील तर सासऱ्याला सल्ला द्या, असं पाटलांनी म्हटलंय. आमदार नरेंद्र भोंडेकरांनी संजय राऊतांच्या मांसाहारावरील विधानावर टीका केली आहे. वेगळं काहीतरी बोलून राऊत लाईमलाईटमध्ये राहण्याचा प्रयत्न करताय, असं भोंडेकरांनी म्हटलंय. राऊतांच्या मानसिकतेची कीव येते अशी टीका त्यांनी केली.